धाडस तर बघा. बाप रे बाप, अख्ख्या कोल्हापुरात हिंमत नाही कोणाची आमच्या आईसाहेबांच्या नजरेला नजर द्यायची. आणि ह्याने जाऊन थेट तक्रार केल्या पोलीस स्टेशनमध्ये. काय बोलायचं आता. काय दिवस दावला सांभाबाई. आम्हाला आपलं वाटत होतं की आमच्या मास्तरीनबाई असं करणार नाहीत, त्यांचं प्रेम आहे आमच्यावर. आम्हाला असं वाटायचं की सगळ्यापेक्षा आमचं नातं महत्त्वाचं असेल मास्तरीनबाईंसाठी. पण कळलं आता आम्हाला हे छोटं मोठं घरगुती प्रकरण डायरेक्ट पोलीस स्टेशनात घेऊन गेल्या मास्तरीनबाई. काय राव. जाऊ दे, आम्हाला वाटलं होतं तसं काही नाही आहे. म्हणजे स्वतःच्या तोंडानंच मास्तरीनबाईंनी कबूल केलं. आता आमच्या मनातली होती ते नव्हती ती सगळी आशा आता गेली. आम्ही चुकलो त्यासनी ओळखायला. आम्ही मास्तरीनबाईंच्या बाजूने विचार करत होतो, पण आईसाहेब म्हणले ते खरं आहे. आमच्या मनात असणाऱ्या मास्तरीनबाई आणि खऱ्याखुऱ्या जगात असणाऱ्या मास्तरीनबाई जमीन आसमानचा फरक आहे. हे व्हायला नाही पाहिजे होतं राव. तक्रार नाही द्यायला पाहिजे होती त्यांनी आईसाहेबांविरोधात. चुकल्या मास्तरीनबाई. मास्तरीनबाई चुकल्या. आई अंबाबाई, आमच्या आयुष्यात जे काही घडतंय ते काही तुझ्यापासून लपलेलं नाही आणि आम्ही कधी लपवणार पण नाही. चांगलं आहे, मास्तरीनबाईंनी तक्रार मागे घेतल्या. आम्हाला जे करायचं होतं ते आम्ही केलं. आता काय आम्हाला त्या तक्रारीचं लोणचं घालायचंय काय? ये बाई माग तू तक्रार घे. पण आमचं काम झालं. लोकांना वाटत असेल मास्तरीनबाईंवर अन्याय झाला म्हणून त्यांनी आमच्या विरुद्ध तक्रार केली. पण खरं तर अन्याय आमच्यावर झालाय आणि तो मास्तरनीनं केलाय. आमच्या गळ्यात मंगळसूत्र पडता पडता थांबवलंय त्यांनी. लई मोठी चूक केली. त्याची शिक्षा त्यांना भोगावीच लागल. ही तर सुरुवात आहे मास्तरीनबाई. आमच्याशी वाईट वागल्या तुम्ही, आता आम्ही बी तेच करणार. हिशेब बराबर, एकदम फिट्टम फाट. आणि आम्हाला नाही वाटत यात आमचं काही चुकतंय म्हणून. अन्याय झाला की त्याच्यावर आवाज उठवलाच पाहिजे आणि आम्ही बी तेच करतोय. आई अंबाबाई, तुझी कृपादृष्टी असू दे आमच्यावर. हॅलो. हॅलो भुवनेश्वरी मॅडम. हां, कोण बोलतंय? मी इन्स्पेक्टर पाटील बोलतोय. नका बोलू. म्हणजे फोनवर बोलू नका. भेटा. कुठे? पाठवतो आम्ही लोकेशन. अच्छा ठीक आहे. एवढी मोठी माती केल्या ना मी आयुष्यात, त्यांच्यासमोर मी मान नाही वर करून बघू शकत. अरे आई समोर मान खालीच असावी. आपल्या नजरेला तिचं पायच दिसलं पाहिजेत बघ. बरोबर आहे ग, मान खाली असावी, पण ती आदरानं अशी शर्मेनं नाही ना. एवढा मोठा गुन्हा झाला की नाही खरं तर माझ्या हातनं. कवाच आईसाहेबांच्या समोर जाऊन असं वाटतंय मला. मला एक सांग, भुवीला तू आई मानतोयस ना? व हे काही विचारणं झालं, काहीतरी विचारतात का? आई साहेबच आहेत ते आमच्या. होय ना? व मग तू जर तिचा मुलगा आहे आणि ती तुझी आई आहे, मग अंतर कशा पाहिजे देतोयस तिला? आई मुलाला माफ करणार नाही, मग कुणाला करणार र? हा, आईचं काळज आहे तिचं. तिच्या मनात नेहमी तुझ्या भल्याचाच विचार असतो. या बघ. अरे नग मनात काय आणू. चल चल बघू. असू दे ग, धीर होत नाही माझा. सत्याला सामोरं जाताना धीर होतच नसतो, पण एकदा का सत्य स्वीकारलं नव का त्याच्या एवढा अभिमान कशातच नाही बघ. अरे जगाची रीतच आहे तशी. आणि आता भुवी हे सत्य आहे. आईसाहेब फक्त सत्य नाही, मायेचं सत्व बी आहेत. भुवी मायेचं सत्व आहे नव, मग कशा पायी घाबरतीयास? अरे तिची माया गंगेप्रमाणे निर्मळ आहे. मार एकदा डुबकी, समधी पाप धुवून निघतील बघ तुझी. चल, पूजा झाली असेल भुवीची. चल चल. नको आजी ग. रागवलीस का आमच्यावर? अगं मी कशाला रागवे नाही. मग बोलत नाहीयेस. बोलले की मगाशी. पण नेहमी सारखं बोलत नाहीयेस. काही खाल्लं पिल्लं नाही, चहा पाणी घेतलं नाही, असं नको करूस ना अक्षरा. इच्छाच नव्हती आई. हे बघ, असं नाही चालणार अक्षू. खाऊन पिऊन कसं एकदम टुमटुमीत राहायचं. हे बघ, तुझ्यासाठी मी पोहे केले. हा, तुला आवडतात ना? खाऊन घे बरं. बाबा थँक्यू, पण मला खरंच नको, भूक नाहीये.
अगं अक्षरा, राहू दे मग, आम्ही पण नाही खाणार. ठेवा होते, नका खाऊ. अगं आई असं काय करतेस? बाबांना गोळ्या घ्यायच्या, तुम्ही खाऊन घ्या ना. मग आधी तू खा, मग आम्ही खातो. अहो, काय बाबा? नाही नाही नाही, या दिवसामध्ये कसं चांगलं चांगलं खायला पाहिजे. तुला काय खावंसं वाटतं मला सांग. आई ऐक ना न. घे. हा. कसे झालेत पोहे? हा. छानच झालेत बाबा. आवडले ना? हो मला आवडले. आता तुम्ही खाऊन घ्या. तुम्ही नाही, खाऊन घ्या. आम्ही नंतर खाणार, आधी तू खायचे. चल घे. आई आई पुरे पुरे मला. अगं पुरे काय, अजून 1-2 घासही नीट खाल्ले नाहीयेस तू अक्षरा. नाही मी नंतर खाईन ना. हे बघ अक्षू, तू अन्नावर राग काढू नकोस ना आमचा. मी रागावले नाहीये बाबा तुमच्यावर. मला टेन्शन आलंय खूप. कसलं टेन्शन? तक्रारीचं आई. अगं पण आता मागे घेतली ना आपण तक्रार. हो आपण तक्रार मागे घेतली आई, पण आतापर्यंत अधिपतींना हे कळलं असणार आहे की आपण तक्रार केली आहे. बघा तुम्ही लक्षात ठेवा बाबा आई, कुणाचाही फोन आला, काहीही विषय झाला तरी हे तुम्ही केलंय हे कळू देऊ नका अधिपतींना. अगं पण तुझ्यावर येईल ना सगळं. हो ना, आधी चिडलेत ते, आणखीन चिडतील ना. माझ्यावर चिडू देत बाबा, मी करेन हँडल. तुम्ही नका काळजी करू, पण प्लीज हे सगळं तुम्ही केलंय हे त्यांना कळता कामा नये. अगं पण बाबा प्लीज ऐका माझं. आहो. बरं ठीक आहे. आणि काळजी नका करू, मी लवकरच बोलेन अधिपतींशी.